नगरमधल्या लोकांनाच तुमचा बिझनेस आहे नगरमध्ये हे माहिती नाहीये, तर तुम्ही कस काय बिझनेस करणार आणि कस काय प्रॉफिट कमवणार? आता रिसेंटली मी माझ्या मित्राला इथं सावडी एरियामध्ये बोलवलं एका फेमस ठिकाणी. तो म्हटला कुठं आलं ते एवढं फेमस नाव असून पण त्याला माहिती नाही. आता ऑफकोर्स मी या एरियामध्ये राहतो त्याच्यामुळे मला ते फेमस वाटत असेल, पण हे सगळं का होतंय माहिती का? जेव्हा पण आपण नवीन बिझनेस स्टार्ट करतो ना, आपण सगळीकडे खर्च करतो पण मार्केटिंगवर खर्च करत नाही. जर लोकांना समजलंच नाही की तुमचं शॉप आहे, जर तुम्ही लोकांपर्यंतच पोहोचले नाही, तर त्या बिझनेसचा फायदा काय? तुम्ही मार्केटिंगवर का खर्च करत नाही हे मला समजत नाही. आता सावडी एरियामध्ये 3 ते 4 किलोमीटरच्या सर्कल मध्ये मी 5 वर्षामध्ये स्वतः इतके बिझनेसेस स्टार्ट होताना आणि लगेच एका वर्षाच्या आत बंद होताना पाहिलेले आहेत. का होतंय हे? मार्केटिंग करत नाही, प्रमोशन करत नाही. लोकांना समजतच नाहीये की तुमचं शॉप एक्झिस्ट करतं, त्यांच्यासाठी तुम्ही नाहीच आहेत. त्याच्यामुळे ते ऑलरेडी ज्या ठिकाणी शॉपिंग करत होते, ज्या ठिकाणी रेस्टॉरंट मध्ये जात होते, तिकडच जात आहेत. आणि मार्केटिंग आणि प्रमोशन करायचं म्हणजे नुसते ऍड्स लावायचे नाही. मार्केटिंग मध्ये 100 गोष्टी आहेत. नुसते ऍड्स वर पैसे टाकून पैसे बर्बाद करू नका. बिना पैशाची पण मार्केटिंग करता येते आणि त्याच्या खूप सगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत आणि येणाऱ्या व्हिडिओज मध्ये मी त्या स्ट्रॅटेजीज सांगणार आहेत. अशा स्ट्रॅटेजीज सांगणार आहे की एक स्ट्रॅटेजी तुम्हाला 50-50, 100-100 कस्टमर देणार जर तुम्ही नीट इम्प्लिमेंट केली तर. आणि उगाचचे कारण देऊ नका, रस्तेच खोदून ठेवलेत, पाऊसच येतोय, तसलं काही नसते. जर प्रॉपर मार्केटिंग केली आणि प्रॉपर ऑफर जर तयार केले ना, तर कस्टमर पावसात पण तुमच्याकडे येणार.